हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि कुणाल अजून झोपलाय. आत्ताशी 8:30 झालेत. सो मी डिसाईड केला टू शो यू गाईज आर वीकडे. म्हणजे आम्ही वीकडेला काय करतो, कसं असतं आमचं काम, कसं असतं, आम्ही खरंच काय करतो. सो हे सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यासाठी मी ठरवलं की हा एक व्हिडिओ बनवूया. सो युजली मी 8:15 8:30 उठते, तर आज थोडं लवकर उठली. सो लेट्स स्टार्ट माय डे. आणि मी तुम्हाला दाखवते की मी फर्स्ट काय करते. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आय मेक अ ड्रिंक फॉर मी विच इज अ व्हेरी हेल्दी डिटॉक्स. आणि असं खूप छान ड्रिंक असतं ते. जस्ट बिकॉज इट्स हेल्दी असं नाही की ते घाण टेस्ट करतं. इट्स ॲक्च्युली रिअली गुड. आणि त्याच्यात मी काय काय टाकते आणि त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत तुम्हाला सांगते. चला, सो लेट्स स्टार्ट विथ द ड्रिंक. तुम्हाला सांगते त्यात मी काय काय इन्क्लूड करते. फर्स्ट इज कोरिएंडर सीड्स, सिनेमन, मग थोडं जिरं आणि ब्लॅक पेपर. हे 4 गोष्टी. मेन इन्ग्रेडियंट इज आलं, जिंजर, बिकॉज जिंजर इज व्हेरी गुड फॉर युअर गट. सो हे सगळं मी पाण्यात टाकणार, बॉईल करणार. आणि आफ्टर आय बॉइल्ड इट मी थोडं लिंबू टाकणार त्याच्यात, म्हणजे बॉईल झाल्यानंतर पिताना. ओके, सो लेट्स डू नाव. सो हे ॲक्च्युली मी दोघांसाठी करते, माझ्यासाठी आणि कुणालसाठी. सो मी 1.5 कप पाणी घेणार आहे. बॉईल केलं असल्यामुळे ते खूप जास्त गरम होतं. सो थोडं पाणी मिक्स करते मी नंतर त्याच्यामध्ये, लाईक रूम टेम्परेचर वॉटर, सो दॅट इट्स ड्रिंकेबल. आमची लाईक दोघांसाठी 2 टेबलस्पून ऑफ धणे इज इनफ. मी अंदाजे टाकते बिकॉज मी ऑलमोस्ट 1 वर्षापासून करत आली आहे. इफ यू वॉन्ट बेटर रिझल्ट तर हे तुम्ही थोडंसं कुटून पण टाकू शकता. दोघांसाठी बघितलं गेलं तर मी एवढं टाकते सिनेमन फॉर 2 पीपल. पर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. आय वुड सजेस्ट की अराउंड 7-8 पेपर बॉल्स तुम्ही टाका, और मोर इफ यू वॉन्ट. त्यानंतर जिरं जास्त नाही टाकत मी, लाईक एवढं एवढं असं हातात येईल तेवढं. तर जिंजरला ह्याचं अर्ध तुम्ही घ्या, म्हणजे दोघांसाठी ह्याचं अर्ध घेते, दिस मच. आणि ते आपण याला काय म्हणतात, पक्कड. तर पक्कडनी मी त्याला प्रेस करते सो दॅट त्याचं ज्यूस ते सगळं आत जाईल. सो बघू शकता तुम्ही हे सगळं झालंय मिक्स. आता मी गॅस लावीन आणि हा लो फ्लेमवर ॲटलिस्ट 7 to 10 मिनिट्स मी ठेवते. आणि नथिंग एल्स, त्याला काढून मग लिंबू पिळायचा, दॅट्स इट. आणि हाफ लिंबू इज ऑल्सो फाईन. सो कोरिएंडर सीड्स आर गुड फॉर युअर हॉर्मोन्स, जिंजर इज गुड फॉर युअर गट. त्यानंतर पेपर आणि जिरं हे सुद्धा गटसाठी खूप चांगलं आहे. आणि ॲसिडिटीसाठी वगैरे पण जिंजर खूप चांगलं आहे. त्यानंतर लेमन नी तुमचं मेटाबॉलिझम वाढतं आणि यू लूज वेट फास्ट. सो वेट लॉससाठी पण चांगलं आहे लेमन. आणि त्यात व्हायटमिन सी पण आहे. सो एव्हरीवन नोज की व्हायटमिन सी किती इफेक्टिव्ह आहे तुमच्या हेल्थसाठी. तुम्ही ओवा टाकू शकता, इफ आय मेन्शन दिस बिफोर, बट तुम्ही ओवा पण टाकू शकता जर तुम्हाला अजून गट रिलेटेड इश्यूज असतील बरेच काही. ओ येस, आणि आय फॉरगॉट, मी रिसेंटली हळद टाकते त्याच्यात, नॉट अ लॉट. यू कॅन सी एकदम थोडंसं, बिकॉज हळदीचे पण खूप सारे चांगली प्रॉपर्टीज आहेत फॉर हेल्थ. सो हळदसुद्धा तुम्ही यूज करू शकता. So this is my breakfast. This is what I eat in the morning. माझं डिटॉक्स ड्रिंक, some nuts, fruits. So usually बाकी पण फ्रुट्स असतात, पण आज नसल्यामुळे फक्त केळं खाते. Obviously I'm gonna watch some TV with that. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता उठलोय, म्हणजे झाला टाइम झाला थोडा उठून. 9:30 काहीतरी उठलो, लेट उठलो आज. आणि हॅव्हिंग माय डिटॉक्स टी मेड बाय माय वाईफ. आणि नंतर ती माझ्यासाठी चहा बनवते. से हाय. इंटरेस्टेड नाहीये ती.
परत मी काय गडबड केली माहितीये का, मला विचार डोक्यात चाललेला आणि मी त्याच्यामध्ये पाणी ओतलं डाळ. नंतर चहा पिऊ, कामाला बसू, नंतर लंच. आज पूर्ण डे कव्हर करायचं आहे. काय ना केलं तरी डे कव्हर करायचं असं डोक्यात चालू आहे. काही ना काहीतरी कॉन्टेंट अपलोड करायचं म्हणून. सो लेट सी हाव इट गोज. स्टार्टिंग माय डे विथ दिस डेट ऑफ टी इज मॅन्डेटरी इन मॅन्डेटरी. काय लंचला काय आहे? लंचला पालक पनीर. पालक पनीर आहे आज. मी डोसा खाणार असता मला काही झालं आत्ता नाश्त्याला. हा डोसा बनवते बायको सकाळी सकाळी. लग्न करावं माणसाने, बायको बघून करावी. पण छोडो, बाय बाय गाईस. आज पूर्ण दिवस तुम्हाला मिळेल काय आम्ही करतोय, काय फालतू आम्ही टाइमपास करतोय, सगळं माहिती होणार आज. ओके, स्टे ट्यून्ड. नाश्ता तयार होतोय. काय फ्युजन डोसा आहे का नॉर्मल प्लेन डोसा आहे? तू डोसा. तू ठीक आहे, चालेल चालेल. हेल्दी करतोय ना आपण. जो मिल रहा है खा लेंगे. तुला आवडतात ना. आखिर मिल तो रहा है. हे बघा, ही आधी अन्न होती, प्रॉपर डोसा बनवते. सो अपडेट, आता आम्ही बसलोय नाश्त्याला. 10:30 काहीतरी झालेत. डोसा सॉस सोबत खाते. एकच सांगायची गरज आहे. मग तू सॉस सोबत कोण खाता डोसा? मी आय लाईक सॉस विथ एव्हरीथिंग, इवन मॅगी. चहामध्ये अति नाही करायला. ही ऑलरेडी अति आहे. तुम्ही सॉस सोबत खातात डोसा की नाही? नाही नाही खात आम्ही. चटणी सोबत खाऊ शकतो. बटर डोसा आणि सॉस खूप छान लागतो, पण हे तूप आहे ऑलमोस्ट सेम लागतं. नो कमेंट. सो आणि आम्ही बिग बॉस बघतोय मी ऍज युजुअल. अजून कामाला सुरुवात कारण आम्ही खूप मागे. वी आर आय थिंक सो ऑन 35 एपिसोड. 49 आहे ना. 49 वर आहे आम्ही आज. आता पोहोचलोय. समजेल. सो नाश्ता प्लस बिग बॉस आणि इकडे साइड बाय साइड काम चालू आहे ऑब्विसली. माझं झोपलाय तिकडे अजून. तिचा लॅपटॉप झोपलाय, उठला नाहीये. माझा उठलाय. सो बघू, अपडेट देतो. आम्ही कामावरनं ब्रेक घेतला यार. आता वाजलेत 2:30 वाजत आले, 2:15 झालेत आणि आमचं जेवण आजचं येतंय ऑल द वे फ्रॉम खुपट. आई पाठवते. पण एवढा इश्यू झाला ना, आम्ही रॅपिडो मधनं बुक केलं होतं तर 2 तर कॅन्सल झाले. एक त्यांच्याकडनं कॅन्सल झालं, एक आम्ही केलं कारण 3 मिनिटं दाखवत होतं, नंतर 15 मिनिटं झाले त्याचे. मग आता आम्ही कुणालच्या नंबरवरनं केलं. सो आई खूप पॅक करून पाठवते आणि तिने खूप काही पाठवलंय. मला बोलली फक्त हे आहे जेवण नाही आणि हा माझा कुर्ती आहे, तो मला ट्राय करायचा आहे. फळ सूप 100% कुणालसाठी आहे. भेंडी बटाटा, कारण आईला माहितीये कुणालला जास्त पनीर आवडत नाही. तिने सगळं पाठवलंय. कांदा. मग आज आमचा आराम होता तसा. डाळिंब हे माझ्यासाठी तुम्ही खाऊ शकतोस. फायनली पालक पनीर आणि चपाती आणि पराठा. दिसतंय ना बरोबर? मला घेतलंच ना. बघितलं माझ्या बायकोने केवढं जेवण बनवलंय. एक्सक्यूज मी. काय तू बोलली ना असं बोलायला? तू काय म्हणली? तू असं बोलायचं कुणाला एवढं सगळं मी बनवलंय. गुपचूप प्लीज. बनवू शकते मी, फक्त बनवत नाही. बनवते. एक्सक्यूज बनवत नाही मी कुणाला बोललो. काय ऐकलं तू? जेवण बनवत एवढं
आता आईने सगळे फळं पण दिलेत, सूप पण दिलंय, सगळंच दिलंय. तर मग आज आराम, कारण माझं नाही नाही, या वीक मध्ये खूपच जास्त स्ट्रेस आहे हिला. कारण काय माहिती, हिच्या ऑफिसमध्ये खूप काहीतरी वेगळंच कामचा लोड चालू आहे. खूप अर्ध्या लोकांना काढून टाकलं ऑफिस मधनं आणि त्यांचंही काम आम्ही करतोय. मग त्यांना का काढलं आम्हाला नाही माहिती. मग तुम्ही पण निघून जा. आणि मग असं काही ना काहीतरी माझ्या ऑफिस बद्दल बोलतो. फालतू ऑफिस आहे, गप्प बस, दिवाळीची चांगलं सुट्टी नाही office देऊ आहे. शकत ऑफिस. आय लव्ह माय वर्क. माझा जो म्हणजे काय होता, सॉरी, शी वर्क्स फॉर अ कंपनी विच इज इन बँगलोर, म्हणजे इंडियन बेस्ड कंपनी आहे. माझी कंपनी आहे ती स्पॅनिश बेस आहे, तरी मला दिवाळीची सुट्टी आहे. पण 2 दिवस दिवाळीची सुट्टी नाही, गणपतीची नव्हती. गणपतीची सुट्टी नाही, आणि इंडियन कंपनी आहे. ठीक आहे, आता How's the जेवून Josh? घेऊया. आता जेवून घेऊया, मला जाम भूक लागली. तुला जेवायचं नसेल तर नको जेवूस. पण तू नक्की तुझी इंडियन कंपनी आहे? नक्की तुला जेवायला पाहिजे. जाऊ द्या, काम काम काम, नुसतं काम. इव्हन आम्ही एकमेकांशी बोलत पण नाहीये, बाजूला बसलोय. बाजूला बसलोय. मी माझा लॅपटॉप घेऊन, हिचा लॅपटॉप घेऊन, आणि ते काय टीव्ही चालू आहे, फॅन चालू आहे. आता जाऊन काय खिडकी उघडली तरी कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याचा आवाज केवढा. बोर झालोय आणि फ्रस्ट्रेटेड झालोय. कंटाळा आलाय. आय थिंक वी शुड टेक अ ब्रेक फॉर 2-3 days. जायचंय का बरं? घे बॅग पॅक कर, निघा. एकटा निघा. वा, कंटाळलोय. आमचा वीकडे असाच असतो. म्हणजे आम्ही दुपारनंतर असेच लेसिली अशा बसून आमचं फक्त असं रोबोट 7 वाजल्यानंतर काहीतरी मी काम ठेवतोय, ही काम ठेवत नाही तोपर्यंत. 9 होतं. हिचं 9 वाजता काम संपतं. आता एक ब्लॉक झालाय आणि अजून एक आहे. एकच आला जाऊन. हिचं खूप डिफिकल्ट काम आहे. सॉरी, हेच आमचं अपडेट होतं. रात्रीचे 9 वाजलेत. माझं काम अजून संपलं नाहीये पहिल्यांदा, आणि ही 1 तास झालं वाटतं लॉगआउट करून. 8 वाजेपर्यंत हिने पण लॉगआउट केला. 8:15 नंतरच केलं. म्हणजे हिचं काम लवकर झालं, पण माझं आज काय काम संपत नाही. फर्स्ट टाइम असं झालं. मला परत काम करावं लागेल. सो आता आमचा विचार आहे, कारण हिला पण 2 दिवस झाले घराच्या बाहेर ना पडले. 3, हा 4था दिवस आहे. घराच्या बाहेर ना पडले. काम, जेवण, काम, जेवण, झोपणं, हेच म्हणजे बोर झालीये. जरा बाहेर फिरून येऊ, एक राऊंड मारून येऊ. जराशी इच्छा होते काहीतरी चटपटा चाट टाइप. ठीक आहे, होईल ते, मला माहिती आहे. बघू नाही ते होईलच. ऑफकोर्स. आमचा एक रेग्युलर आहे चाटवाला दाखवला असेल तुम्हाला आधीच्या ब्लॉग्स मध्ये, फ्रेंड्स वाल्या ब्लॉग मध्ये आहे. ते आम्ही कव्हर नाही करणार. झालं थोडंफार करू. सो बघू, तिकडे चाललोय का दुसऱ्या ठिकाणी चाललोय. हिला विचारलं तुला कुठे जायचंय, तिकडे जाऊ. मला कळत नाही, तिला फक्त बाहेर पडायचं. हो, सो बाहेर नाही बोलली कुठेही नाही, पण हे आता बस झालं. नाही, चला बाहेर जरा. सो जातोय जरा. घरी बसल्या बसल्या ना ते वेगळंच सुस्तडपणा अंगात येतोय. म्हणजे असं वाटतं का हलायलाच नको. आणि काय माहिती फील होतं, त्यामुळे म्हटलं नाही बाहेर. आधी माझं काम असं नसायचं. आधी मी 5 वाजता वगैरे फ्री व्हायचो, पण आजकाल या वीक मध्ये का लास्ट वीक पासून ना 7-8 असेच वाजतात काम करता. आम्ही दोघांनी पण लग्नाच्या शॉपिंग, म्हणजे केवढं शॉपिंग असतं, एकही सुट्टी नाही घेतली. विदाउट अ सिंगल लिव्ह आम्ही आमचे लग्नाचे प्रिपरेशन केले, सगळे केले. माझं तर लिटरली आय थिंक जुलै पासूनच काम वाढलंय. तुझं आय थिंक तेव्हा तुझं प्रोसेस चेंज झाल्यावर 1 महिना झालाय. नवरात्री नंतर. ठीक आहे, तुमच्याशी काय म्हणजे. जरा बाहेर पडतो, दाखवतो काय कुठे. सांग तरी कुठे आलोय आपण. सँडविच वाल्याकडे, आपलं रेग्युलर चाट वाल्याकडे. You want to give a review of the Frankie? Hey, this is love.
कुठली आहे ही? फ्रँकी नूडल, पनीर नूडल काय माहिती, सांगते. त्याला सांगतो फक्त फ्रँकी बनवतो माझी. मला आयडिया किती वर्ष झाले आपण ही खातोय? हा. आय थिंक आणि मला खरं सांगू तर 2018. माहिती पण यात काय काय नूडल्स आहे, पनीर आहे, चीज आहे, समथिंग एकदम लास्ट मध्ये असेल. पनीर सगळ्यात बेस्ट आहे ही यांची. पनीर नूडल चीज टोस्ट बोलतोय फ्रँकी असेल. सो आता आम्ही आलोय परत एस्टेट. 10:30 वाजून गेलेत रात्रीचे रात्रीचे. ॲज यू कॅन सी 11 वाजत आले. 11 वाजत आले. बापरे. आणि आम्ही आता ज्यूस प्यायला थांबलो इकडे. जर तुम्ही एस्टेटला राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे समथिंग आहे. ज्यूस बार आहे ना हे. नावच दुकानाचं नाव नाही. नाही माहिती पण आम्ही इकडे येतो ज्यूस प्यायला. हा आम्ही बरेचदा आलो. हा. नॅचरसच्या बाजूला आहे. नॅचरलच्या बाजूला. येस. आणि तर आता खूप टाइम पासून ना मला क्रेविंग होत होती ओरिओ मिल्कशेक. आणि अरे म्हटलं आज आता बाहेर पडलोच आहे तर. बोल काय. हे आमचं ओरिओ मिल्कशेक आलंय. थँक्यू. कसं आहे बघ, मला प्यायचं होतं आणि स्वतः टेस्ट पण कसं आहे पण सांग. आवडलं. खाल्लं आपण म्हणजे सॉरी आपण आधी केले. हे खूप आधी प्यायलो हे वाला स्पेसिफिक. आपण ज्युसेस प्यायलोय इथे. मी माझ्या मित्रांसोबत येणार आणि इकडचे जामून शॉर्ट्स पिणार आहे कारण तुला आवडत नाही. आय नो दॅट. पण मग तू किती येतात एका प्लेट मध्ये? मला काय माहिती नाही. मग तू आता एक ऑर्डर करायला होतच ना. 4-5 आले तर जामून पिऊ. मी काय म्हणते त्यांना सांगलं बिस्किट आम्हाला पॅक करून. माय गॉड. हा बघा ह्याने काय केलंय खाली. त्यांनी सांडवलं. तू सांडवलंस. जास्तच जास्तच गरम आहे. पण तुम्हीच बोलले तुझा घसा बसलाय, बर्फ नको थोडासा. बर्फ नको बोलली मी. हे लेजिट गरम गरम काय, कारण दूध गरम आहे. बघितलं माझ्या बायकोला एवढं कळतं का दूध गरम असल्यावर मिल्कशेक गरम वाटतो. काय